परिसरातील रस्त्यांची खराब अवस्था लक्षात घेता नागरिकांना होणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शेका पक्षाचे शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेका पक्षाच्या शिष्टमंडळाने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सोमवारी पालिका आयुक्तांना एक निवेदन सुपूर्द केले। पनवेल येथील गार्डन हॉटेल पासून ते गोखले हॉल पर्यंतच्या रस्त्याची खराब अवस्था लक्षात घेता आणि नागरिकांना होणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याहेतू शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने सोमवारी पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांना निवेदन सुपूर्द केले। यावेळी माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, डॉक्टर सुरेखा मोहकर, कर्नाळा बँकेचे उपाध्यक्ष सुभाष देशपांडे, माजी नगरसेवक गणेश कडू, डीपी म्हात्रे, महिला आघाडी उपाध्यक्षा प्रीती जॉर्ज, युवा कार्यकर्ते अतुल भोईर आदींसह शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाला आयुक्तांद्वारे 8 दिवसात रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। याविषयी सुभाष देशपांडे यांनी विस्तृत माहिती दिली। आज प्रीतम म्हात्रे नगरसेवक आणि इतर प्रीतमच्या नेतृत्वाखाली गोखले हॉल हे सहस्त्रबद्ध ठाणा हॉस्पिटल ठाणा नाका हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि तिथे अत्यंत वाईट परिस्थिती सारखी धुळळ होती आणि तिथं 2-3 हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल शॉप्स आहेत आणि तिथे बरेचसे सिनियर सिटीजन लोक राहतात। तर तो रस्ता खराब असल्यामुळे आज आम्ही सर्वांनी प्रीतममध्ये नेतृत्वाखाली आयुक्त सुधाकर शिंदे यांना भेटलो आणि त्यांना ही सत्य परिस्थिती सांगितली की तिथं काय आहे, किती लोकांना त्रास होतोय। तिथं एक 6 महिन्यापूर्वी एक मुलगा दगावला पण आणि बस आल्यानंतर किती धूळ उडते आणि सर्व नागरिकांना त्रास होतोय। हे सर्व त्यांना समजल्यानंतर आयुक्तांनी कबूल केले आहे की 8 दिवसाच्या आत त्याचे ताबडतोब कॉन्क्रीट रस्त्याला वेळ लागणार आहे, म्हणून त्यासाठी 8 दिवसाच्या आत डांबरीकरण करण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि 8 दिवसात डांबरीकरण सुरू होईल हे असं तिथे आश्वासन मिळालेलं आहे। तसेच सुरेखा मोहकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल अशी आशा व्यक्त केली। गार्डन हॉटेल पासून नगर परिषद कार्यालय गोखले हॉल पर्यंतचा रस्ता हा रस्ता 17/12/2015 मध्ये ठराव करण्यात आला की कॉन्क्रीटीकरण करण्यात येईल, पण आता 1 वर्ष उलटून गेलं तरी पण अजून कॉन्क्रीटीकरण झालं नाही। त्याचं टेंडरिंग झालं, सगळं झालं। तिथे राहणारे जे नागरिक आहेत, सदरच्या रस्त्यालगत हॉस्पिटल आहे, पोलीस स्टेशन आहे, नंतर NMFTची बस असे बरेच म्हणजे तो एकंदरीत पनवेलचं हृदय जे बोललं जातं तसा तो हृदयाचा रस्ता आहे। तिथून खूपच वर्तळ असते, तर ॲटलीस्ट तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यावर काचवट करण्यात यावं या संदर्भात मी पण स्वतः खूप पाठपुरावा केला। 5/1/2016 मी या संदर्भात एक लेटर दिलं होतं आयुक्तांना की आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। तोच विषय घेऊन पुन्हा आम्ही आज सर्व शेका पक्षाचे सहकारी आम्ही तिकडे आयुक्तांना भेटलो, तर आयुक्तांनी आज आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की 8 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही रस्ता सध्या पॅचवर्क आणि उत्तर राज्याचा पॅचवर्क तुम्हाला